पर्यावरण प्रेमींनी नाशिक महापालिकेवर मोर्चा काढलाय। तपोवनामधल्या वृक्षतोडी विरोधात ते आक्रमक झाले। तपोवन वाचवा असे बॅनर घेऊन ते तिकडे धडकलेले आहेत। झाडं वाचवा आणि नाशिक वाचवा अशी घोषणा सुद्धा त्यांनी दिलेली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय। नाशिक महापालिकेवर पर्यावरण प्रेमींनी मोर्चा काढलेला आहे। तपोवनामधल्या वृक्षतोडी विरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तपोवन वाचवा असे फलक घेऊन त्यांनी धडक मोर्चा काढलाय। महिला सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत। झाडं वाचवा नाशिक वाचवा अशा घोषणा सुद्धा या पर्यावरण प्रेमींनी दिलेल्या आहेत। दरम्यान या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूयात। होऊ घातलेल्या नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तपोवन परिसरात असलेले वृक्षतोडीच्या विरोधात वृक्षप्रेमींचे हे मोर्चा सध्या राजीव गांधी भवनवर जाताना पाहायला मिळतोय। नाशिक शहरातील झाडे तोडले गेले नाही पाहिजे, त्याचबरोबर नाशिकच्या कुंभमेळा प्रसंगी तपोवन परिसरात असलेल्या साधुग्राम तयार करण्यासाठी काही वृक्षाची तोड करणार होती, मात्र ती वृक्षतोडी झाली नाही पाहिजे यासाठी हे सगळे आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। वृक्षप्रेमी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। नाशिकच्या BYK सर्कल पासून तर नाशिकच्या राजीव गांधी भवन पर्यंत हा वृक्षप्रेमींचा मोर्चा सध्या आता जाताना पाहायला मिळतोय। काय मागण्या आपल्या? झाडं नाही तोडली पाहिजे। आता सध्याचं वातावरण बघतोय खूपच वाढलेलं आहे, तर आपण म्हणजे सगळ्यांनी सामील होऊन आवाज उठवला पाहिजे। अरे पेड़ क्यों काटना है? 100 साल 200 साल पुराने वर्षों को ट्रीज को 10 साल के ट्री के साथ रिप्लेस नहीं कर सकते हैं। वृक्षतोडी थांबली पाहिजे, हेच आमचं मागणे। विकासाच्या नावाखाली तुम्ही झाडे तोडू नका। या झाडांची कत्तली आहे ती थांबवली गेली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेत हे सगळे मोर्चेकरी नाशिक महानगरपालिकेकडे कूच करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।